हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि आज श्रावण महिन्यातील मंगळवार आहे, पहिला मंगळवार। तर आमच्या इथं ना आमच्या सासरी श्रावण महिन्यातले मंगळवार असतात, ते पण उपवास करायचे असतात। तर चला मी पण आता उपवास केला आहे आज। आणि आजच्या उपवासा दिवशी आपण धपाटी वगैरे असं करून खाऊ शकतो। तर बघूया आता थोडंसं मी त्यासाठी ना गावाकडून आणलेलं ज्वारीचं पीठ ठेवलं आहे, पण मला ते कोथिंबीर वगैरे थोडीशी पाहिजे। आणि बघूया आता बाहेर ना आज पाऊस आहे सकाळपासून, त्यामुळे भाजीला पण जाता येत नाही। आणि परत बाकीचं ना आपण धपाटी दही धपाटी खाऊ शकतो। आणि गावाकडे आणखी भरपूर काय काय आहे, पण मला धपाटी वगैरे माहीत आहेत। तर मी म्हटलं तेच करून खाऊया, कारण काल पण शाबू खाल्लेली ना, तर मला भरपूर असा पित्ताचा त्रास आहे। आज परत शाबू वगैरे खाल्ला तर आणखी पित्त होईल। तर चला म्हटलं हेच बनवायचं आणि छान वाटतं। आणि माझ्या माहेरी ही पद्धत नाही की श्रावणातले मंगळवार वगैरे करायचे, पण सासरी आहे। आणि जर आपल्याला एक बेबी झाला तर आपण त्याच्यानंतर हे मंगळवार करायला सुरुवात करायची असते। म्हणजे जोपर्यंत आपल्याला एक बाळ होत नाही तोपर्यंत नाही करायचं, आणि आपल्याला बाळ झालं की हा उपवास पकडायचा असं सांगितलं होतं। तर मी पण करत आहे। छान वाटतं, श्रावण महिना आला की असं वाटतं आता गणपती येतील, नागपंचमी येईल, रक्षाबंधन येईल, आणि हळूहळू आता सगळे सण सुरू होतील। छान वाटतं। गावाकडे तर किती उत्साह असतो, गणेश चतुर्थीला म्हणा, नागपंचमीला वगैरे। इथं काय एवढं नसतं, कारण इथं कुणाला माहीतच नसते की काय आहे काय चाललंय। प्रत्येकजण आपापला सण करत असतो, आणि एवढं कुणाला काही इथं फरक नाही पडत की कोणता सण वगैरे। पण गावाकडे खूप छान असतं। चला आणि आज बघूया, जर आज फौजीना टाईम भेटला तर कुणालच्या स्कूलमध्ये पण जायचं आहे ॲडमिशनसाठी। आणि कुणालचं ॲडमिशन करायचा प्रॉब्लेम मेन काय आहे, कारण ना आम्हाला फक्त 2-3 महिन्यासाठी, जास्तीत जास्त 2-3 महिन्यासाठी इथं राहायचं आहे। आणि आम्ही एकदा विचारून आलो होतो, तर ते बोलले की तुम्ही 1 वर्ष घाला किंवा 2-3 महिने घाला, तुम्हाला पूर्ण फी भरली पाहिजे। तर आम्ही म्हटलं एवढी सगळी फी भरायची आणि उगाच सगळं वेस्टच। आणि बरं इथून 2-3 महिन्यानंतर परत बंगालला गेलो ना, परत तिथं पण ही सगळी फी भरायला पाहिजे। तर त्यासाठीच आम्ही कुणालचं ॲडमिशन करत नाही, म्हटलं उगाच कशाला पैसे बर्बाद होतील। आणि आता ट्यूशनला वगैरे मी पाठवते त्याला। तर बघूया, आणखी एकदा आम्ही जाऊन रिक्वेस्ट करणार आहे की आम्हाला फक्त 2-3 महिन्यासाठीच पाहिजे म्हणून। तर बघूया काय म्हणतात। आणि आता हे आर्मीचे स्कूल वगैरे आहेत, तर तिथं रूल तर रूलच असणार, आपण रिक्वेस्ट वगैरे करून पण काही फायदा होणार नाही। तरी पण चला म्हटलं एकदा जाऊन येऊया। आणि इथून पण आमचं जायचं लवकर म्हणजे नक्की होईना, कारण फौजींचं इथं थोडं आणखी काम आहे, ते काम कंप्लीट झाल्याशिवाय इथून त्यांना जाता येत नाही। आणि ते काम कधी संपेल हे पण सांगू शकत नाही। कधी वाटतं हां संपत आले, आणि असा कधी तर प्रॉब्लेम येतो की आणखी ते दिवस वाढतच चालले आहेत। तर बघूया, मला पण असं वाटतं कुणालचं ॲडमिशन झालं पाहिजे, कारण आता तो वर्षभर घरात आहे आणि परत तो जाण्यासाठी वगैरे दमवेल। तर बघूया, आता फौजी आले तर मी जाईन, नाहीतर मग काय कधी त्यांना टाईम भेटेल तेव्हा जायचं। चला आता लागते कामाला। आणि मला धपाटे वगैरे बनवायचे आहेत ना, त्यासाठी खरडा बनवायचा आहे। तर बघते लाईट वगैरे येत्या की नाही, नाहीतर मग हातानं चेचून वगैरे बनवेन। चला आवरते आता पटपट। चाललंय बघा त्या क्ले बरोबर खेळायचं। आणि ही एक भारी आहे मुलांसाठी ना, म्हणजे ते त्याच्यामध्ये खुश असतात आणि काही ना काहीतरी बनवायचा प्रयत्न करतायत। आता काय माहीत कार का काय बनवत आहे, त्यासाठी हे छोटी छोटी चाकं गोल गोल बनवून ठेवल्यात। आणि ते क्ले आणल्यापासून ना त्याच्यातच खेळत असते, मग्न असतंय। माझं काम माझं मी चालू, ह्याचं खेळायचं चालू। करा करा छान छान। आणि लाईट पण गेली आहे, त्यामुळे त्याला टी व्ही वगैरे पण बघायला नाही। हे बघा, कुणालनं अशा प्रकारे कार बनवली, छान छान। चला आता जाऊया कुणालच्या स्कूलमध्ये बघून येऊया। फौजी म्हटल्यात मी डायरेक्ट स्कूलमध्येच येतो, आणि मला काय काय भाजी वगैरे पण घ्यायची आहे। सकाळ सकाळी भाज्या पण छान मिळतात, तोपर्यंत मी भाजी घेईन, फौजी तिथे येतील न्यायला। आणि बाहेर ना पाऊस थोडासा आता थांबलाय, तोपर्यंत जाऊन येऊया। आणि आज रात्रपासून पाऊस चालूच आहे, माहीत नाही आता दिवसभर पण राहतोय की काय वातावरण। तर आज फुल पावसाचं आहे, ढग वगैरे एकदम काळोखले, पाऊस तर येणारच। चला जाऊया पटपट जाऊन येऊया। आणि बरोबर जाताना ना छत्री पण घेऊन जाऊया, कारण पावसाचा दिवस आहे तर छत्री वगैरे बरोबर पाहिजेच। कुणाल गेलाय खाली, आणि आज ना वातावरण असं आहे ना, त्याच्यामुळे डोकं वगैरे पण दुखते। कालचा उपवास वगैरे केला ना, मला डोकं दुखतेच, पित्ताचा खूपच त्रास होतोय। चला काही नाही, जाऊया आता पटपट। आणि कोथिंबीर पण घेऊन येतो, कोथिंबीर घातली ना धपाटे वगैरे छान बनतात। चला कुणाल, अगं बघ। आणि लहान मुलांना ना छत्री खूपच आवडते।
नको उघडू, अजून पाऊस नाही. चल आता स्कूलमध्ये निघालोय, कारण फौजी तिथंच येतो म्हटल्यात. बघूया. आणि कुणाला म्हणतो मला भीती वाटते मम्मा. म्हटलं नाही भ्यायचं, आता बरेच दिवस झालं गेला नाही ना स्कूलला. वरती चढाय. आणि आता ना आम्ही आलो शॉपमधून, म्हणजे सामान पण घेऊन, भाजी वगैरे. आणि काय मी कोथिंबीर आणि मिरच्या आणल्या तिथं ठेवल्यात. आणि कुणालच्या स्कूलमधून पण जाऊन आलो, सगळं विचारून आलोय. पण तेच आहे, ते काय ॲडमिशन फी म्हणजे म्हणतायत ॲडमिशन ती भरलीच पाहिजे. आम्ही काय म्हणतो तर आम्हाला 1-2 महिने फक्त घालायचं आहे, तुम्ही 1-2 महिन्याची फी घ्या, बाकी ॲडमिशन फी वगैरे घेऊ नका. आणि ॲडमिशन फी ना खूपच जास्त आहे, म्हणूनच विचार करायचा चाललाय की काय करूया. तिथं आतमध्ये ठेवला होता बघ मी. आणि हां बघ कुठं. आणि त्यासाठी जाणे गेलतो, म्हटलं बघूया तरी काय म्हणतायत. पण तेच म्हणतात नाही, ॲडमिशन फी तर तुम्हाला भरावीच लागेल, प्लस तुम्ही 1-2 महिने घालताय त्याची एक्स्ट्रा फी वेगळी भरायला पाहिजे. आणि ॲडमिशन फी आहे ना ती पाठीमागं पण मिळणार नाही. तर बघूया आता काय म्हणतायत फौजी काय विचार करतायत. आणखी असं आहे की अर्णवचं थांबी बघते. आणि अर्णवचं कसं आहे ना, त्याचं जरी ॲडमिशन केलं ना तर त्याचं ते ट्रान्सफर होतं. जसं आम्ही जिथं आता जाणार आहे ना नवीन ठिकाणी, तिथं ते ट्रान्सफर होऊ शकतं. मग कुणालचं असं नाही, त्याचं ट्रान्सफर वगैरे होत नाही, त्यामुळे त्याचं जरा जास्त टेन्शन येते. चला काय नाही, मला पण आज खूप टेन्शन आलं. विचार करून नक्की करायचं काय, ॲडमिशन करूया की नको. बघूया आता काय होते. अय्यो लाईट परत गेली. आणि आज सकाळपासून पण लाईट जात्यासारखी. मला ना ते धपाटे वगैरे बनवायचे, त्यासाठी मिरच्या वगैरे बारीक करायच्यात. चला आता 12:30 वाजले, लागते पटपट कामाला आणि नंतर बोलते. आणि चला आता मिरच्या आणि लसूण आहे ना थोडासा भाजून घ्यायचा आणि मग मिक्सरला बारीक करायचा. धपाटे वगैरे एकदम आपली खमंग आणि टेस्टी बनतात. आता इथं बघा सगळं पीठ वगैरे मी मळून घेतलं. ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ आणि जो मिरच्याचा ठेचा वगैरे आहे ना तो घातला होता. छान असं पीठ. आणि चला आता पटपट धपाटे वगैरे बनवून घेते. आणि कुर्नालला ना भूक लागली होती, तो म्हणत होता मम्मा कधी बनणार गं तुझं हे धपाटे वगैरे, कारण त्याला खूप वेळ झाला. आता मला वाटतं 1 वाजायला आले होते. आता पहिल्यांदा धपाटे बनले, मग मी त्यालाच दिलं. म्हटलं चल तू आता खाऊन घे. त्याला म्हटलं दही वगैरे देतो, तर म्हटलं नको मम्मा मी असंच खातो. आणि असं तर ते टेस्टीच असतं, त्यामुळे दही वगैरे नाही घेतलं तरी पण चालेल. चला आता मी पटपट त्याला दिले. आता मी बाकीचे धपाटे वगैरे आवरून घेतो, तर भोग यायचं पण टाईम झालं, आज थोडा लेटच झाला. तयार झाली होती आणि टेस्टी पण झाली होती. दुपारनंतर ना व्हिडिओ घ्यायला काही जमलाच नाही. सर्वांनी आम्ही जेवण केलं, थोडा आराम केला आणि आता भांडी वगैरे क्लीन केली. खूप अशी भांडी पडली होती, कारण ती धपाटे वगैरे बनवली ना त्यासाठी खूपच भांडी पसारा होतो. इथे एक पाटी आहे आणि इथे एक आहे, अशी 2 पाटी भांडी होती. पूर्ण किचन वगैरे क्लीन केलं. आता मुलांसाठी दूध वगैरे गरम करून ठेवते. मुलांना ट्युशनला गेल्या त्यामुळे घरामध्ये शांती वाटत्या. चला आता आज ना संध्याकाळी फौजींची नाईट ड्युटी आहे, मला लवकर स्वयंपाक बनवायचा आहे. थोडासा चहा वगैरे करते, झाडू वगैरे मारून घेते आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला तयारी करते. आणि स्त्रियांचं असं असं सकाळचं झालं नाश्ता की लगेच दुपारचं, लगेच परत संध्याकाळचं. मी फौजींना म्हटलं दिवसभर जेवणामध्येच टाईम निघून जाते. चला काही नाही. आणि गरमी अजून आहे. सकाळी थोडा बहुत पाऊस पडलाय, दुपारपर्यंत होता हलका हलका, पण आता कडक एकदम ऊन पडलंय बाहेर. आणि गव्हाचं पीठ वगैरे संपलं होतं, तर डबे वगैरे पण धुवून ठेवल्यात आज. आणि बाहेर बघा आता किती कडक ऊन पडले. सकाळी एकदम छान वातावरण होतं, मस्त पाऊस पडत होता आणि आता बघा किती कडक ऊन आला आहे. चला काही नाही, आवरते. संध्याकाळच्या जेवणासाठी कणिक वगैरे मळून घेतली आणि ही मोड आलेली मटकी आहे ना त्याच्यामध्ये एक बटाटा घालून ह्याची भाजी बनवणार आहे.
आणि फौजींना मोड आलेले सगळे म्हणजे मटकी मूग सगळं आवडतं. चला ह्याची भाजी बनवते आणि चपात्या वगैरे तोपर्यंत थोडी वेळ कणिक आपली भिजून दे, भाजी फोडणी टाकते. आणि आजकाल संध्याकाळचा स्वयंपाक ना थोडं लवकरच बनवत आहे, कारण मुलं वगैरे ट्युशनला गेली असतात तर टाईम असतं माझ्याकडं. आणि आता मुलं वगैरे घरात नाही तर करमत पण नाही, तर चला म्हटलं स्वयंपाक वगैरे आवरून ठेवूया. आणि आपल्या महाराष्ट्राच्या चपात्या वगैरे आहेत ना त्या कशा एकदम आपण पातळ लाटतो, डब्यामध्ये पॅक करून ठेवला तर जास्त काही कडक होत नाहीत. आणि आम्ही जे आटा वगैरे आणतो ना पतंजलीचा, तो आटा छान आहे, चपात्या वगैरे छान बनत आहेत. आणि कधी कधी ना कुणाला ट्युशनमधून वगैरे आला ना चपाती भाजी मागतो. अर्नवचं एवढं काय नसतं, अर्नवला दूध वगैरे दिलं तरी पण ठीक आहे, पण कुणाला नाही, कुणाला कधी कधी चपाती दे म्हणतं. तर चला म्हटलं स्वयंपाकच बनवूया. आणि आता मुलांना मला पार्कमध्ये वगैरे पण घेऊन जायचं आहे, तिकडून आलं तर मग खूपच वेळ होतो आणि फौजींची ड्युटी वगैरे असली तर आणखीच वेळ होतो. चला आता पटपट सगळा स्वयंपाक आवरते, नंतर बोलते. आणि चला आता घरातलं ना सगळं आवरलं, संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे पण केला, कारण फौजींची ड्युटी वगैरे असली ना मग आल्यानंतर खूपच गडबड होते. चला म्हटलं आता स्वयंपाक करूनच जाऊया. आणि केवढी गरमी आहे, सकाळी एवढा पाऊस पडला तरी पण गरमी काही कमी नाही. आणि चला आता आम्ही वॉकिंगला चाललो आहे, कुणाला गेला आहे पुढं, कुणाला थोडं पार्कमध्ये वगैरे फिरवून येईन. आणि आजचा व्हिडिओ ना मी इथं संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेअर पण मिळाला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र.